सेवी तो हा रस वाटी तो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता समचरण सरोजम स्वांद्रणीला बदाभो जगणित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कन्नरम कंजनेत्रम सदैवलास विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः हे दुःख हे दुःख
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हृदयांचे केले स्मरण हो सकळ विधीचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवलेला अभंग महान भगवत भक्त सम्राट विश्ववंदे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला उपदेश करणारा सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवलेला आहे. विठ्ठल विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. संत साधू मुनीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरंजनी या गावामध्ये गुरुवर्य परमपूज्य व्यंकट स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व तसेच समस्त साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व तसेच समस्त ज्ञानवंत गुणवंत आणि ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व माळकरी टाळकरी यांच्या कुशल मार्गदर्शनाच्या खाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचं भाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे. या कार्यक्रमासाठी आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे श्री सुभाषराव मोरे पाटील, सुभाषराव रामचंद्र मोरे पाटील यांचं सौजन्य आहे आजच्या कीर्तनाचं. बरं का, त्यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आमच्या रामेश्वर भाऊ पिटलेवाड यांच्याकडून म्हणजे यांच्या मनावरचा कीर्तनकार घ्यायची त्यांची इच्छा होती बऱ्याच दिवसापासून. बरं का, आणि त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला ही सेवा दिली. त्यांच्यामुळं आज ह्या तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला आणि भगवंताच्या चरणी सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. खरोखरच तुमच्या गावात पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. हे माझं परम भाग्य आणि विशेष भाग्य म्हणजे गाव नवीन आहे, समाज भरपूर आलेला आहे. असं वाटतं काहीतरी संतांची गुरुवर्यांची तुमच्यावर कृपा आशीर्वाद आहे पाठीशी, म्हणून एवढा बहुसंख्य सभा संख्येने आज या ठिकाणी सर्व भक्त मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणून समस्त तरुण बांधव, समस्त भाविक भक्त, समस्त महिला माता भगिनीचे स्वागत करण्यासाठी कौतुक करण्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण का भाग्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत महाराज. सप्ताह काही काही गावामध्ये गावात सप्ताह आहे ते लोकांना माहीत सुद्धा नसते. आपल्या गावामध्ये आज सप्ताह आहे, हा एक धार्मिक उत्सव आहे, एक सण आहे. सप्ताह म्हणजे काही साधी गोष्ट नाही बरं का. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. ज्याप्रमाणे आपला घरचा कार्यक्रम आपण मोठ्या अट्टहासाने करतो, हा सार्वजनिक कार्यक्रम भगवान परमात्माचा कार्यक्रम आणि आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह असा थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बहुसंख्येने आपण सर्वजण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढत आहात आणि भगवान परमात्माचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात. गावातील सर्व टाळकरी मंडळी, भाविक भक्त, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध, तरुण बांधव सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. हे गावचं वैभव, कारण का भाग्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट ही जाते हैं. इस धर्म मंडप में वही लोग आते हैं, उसे मेरे भगवान बुलाते हैं, उसे मेरे भगवान बुलाते हैं. भाग्यवान आहात आपण. आणि कार्यक्रमासाठी जे वैभव लागतं ते म्हणजे हे गुणीजन कलाकार मंडळी. भाग्यानं पुण्यानेच हे कलाकार मिळतात बरं का. काही काही गावामध्ये सप्ते मोठे असतात पण असे नामांकित कलाकार मिळत नाहीत. या ठिकाणी नामांकित मृदंगाचार्य म्हणाय का हरकत नाही. सुंदर मृदंगाची सेवा देतात हरिभक्तपरायण विजय महाराज आहेत. दुसरे हरिभक्तपरायण साईनाथ महाराज आहेत. गायनाची सेवा देण्यासाठी हरिभक्तपरायण दत्ता महाराज आंदेगावकर, हरिभक्तपरायण
रमेश महाराज बोरगडीकर व हरिभक्तपरायण हिंगोलीकर महाराज आहेत. नाव संतोष महाराज हिंगोलीकर हरिभक्तपरायण. सुभाष महाराज आहेत. बाकी सर्व टाळेकरी गायकवृंद चोपदार महाराज आहेत, विनेकरी आहेत व तसेच आदरणीय आमचे प्रभू महाराज काका पिटलेवाड हे सुद्धा या ठिकाणी आदरणीय उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी या ठिकाणी या नारदाच्या गादीवरून नमस्कार करते. मस्तक हे पायावले सगळ्या संतांच्या भाविक भक्तांच्या चरणावर नमस्कार करते. हरिभक्तपरायण या ठिकाणी प्रकाश महाराज दिगडीकर बोरगडीकर सुद्धा उपस्थित आहेत बरं का. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते आणि जमलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनीच्या चरणावर नमस्कार करून सेवेला सुरुवात करते. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून समस्त मानवी जीवाला सांगतात की बाबा रे, मी स्वतः भगवान परमात्माचं नामचिंतन केलेलं आहे. तो भगवान परमात्माचा नामाचा रस मी प्राशन केलेला आहे. ब्रह्मरस प्राशन केले आहे. तो रस मी तुम्हाला देतो, तो घ्या. असं रानभरी होऊ नका. ज्या भगवान परमात्माचं नामचिंतन मी केलंय तो भगवान परमात्मा कसा आहे म्हणाल तर तो भगवान परमात्मा विठेवर समान पाय ठेवून उभा आहे आणि तोच एक दानशूर जात आहे. असा भगवान परमात्मा काय करतो तर भक्ताच्या अंतःकरणामध्ये इच्छा संकल्प पूर्ण करतो. पण आपली मन आणि बुद्धी त्याच्या चरणाच्या ठिकाणी असली पाहिजे. भक्तिपंथ अतिशय सोपा आहे. भक्ती मार्ग दाखवण्यासाठीच भगवान परमात्माने मला या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे. तो निरोप मी तुम्हाला देतो, तो निरोप घ्या आणि ते सांगण्यासाठीच मी या पृथ्वी तलावर आलेले आहे. असा अनमोल सल्ला जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून देतात. विठ्ठल विठ्ठल या पृथ्वी तलावर संत अवतार आले तर केवळ जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी, भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी संत अहोरात्र आपला देह चंदनासारखं जिजवले. तुका म्हणे गुण चंदना परे, चंदनासारखे तैसे मजन येते सांभाळते. अशा प्रकारे संत मुळीजन या ठिकाणी आपला देह चंदनासारखा जिजवले आणि जगाला सुगंध देत राहिले. संतांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. काय सांगू आता, संतांचे निरंतर संत जागवतात, शिकवतात आणि आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी संताचा अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न असते, तळमळ असते. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे की आपलं जीवन सुखाचं झालं पाहिजे, समाधानीचं झालं पाहिजे. सुखासाठी माणूस रात्रंदिवस तळमळ करतो, पण नेमकं आपला सुखच मिळत नाही. ज्याच्यासाठी आपण तळमळ करतो, ज्याची आपण कल्पना करतो, इच्छा करतो नाही, याचं म्हणजे आपला रस्ता चुकलेला आहे, मार्ग चुकलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये सगळं काही आहे. सध्याचं वातावरण असं आहे महाराज की कुणालाच काही कमी नाही. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे आहे, घरामध्ये मालमत्ता आहे, संपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, तरी सुद्धा माणूस दुःखी आहे. बघा तुम्ही, पूर्वीच्या लोकांना खायला मिळत नव्हतं. उद्या काय खावं चिंता, परवा काय खावं चिंता. आता खायला भरपूर आहे, कुणालाच काही कमी नाही हो. रेशनचे तांदूळ तर 32 टाक माल प्रत्येकाच्या घरामध्ये. पूर्वी भात खायचं म्हटलं की पाहुणा आला तरच पंक्तीला पाहुण्याच्या भात मिळायचा.
चपाती खायचं म्हटलं की सणालाच मिळायचे, पण आता दररोज तेच चाललंय. सगळं आहे पण सुख नाही. आणि कपड्याचा तर विचारच करू नका, प्रत्येकाला एवढे कपडे झाले. पूर्वी लोकांना एक तिथं 2 कपडे असायचे. उद्या जर लग्नाला जायचं असेल तर आज कपडे धुवून इस्त्री करून ठेवायचं. आता गट्टेच्या गट्टे कपड्यांचे. बघा महिला मंडळ, तुम्हाला तर साड्याचं काही कमीच नाही माय. एवढ्या साड्या. एक बाई नुसता कपाट काढली, कपाट काढल्याबरोबर साडीचा ढीक तिच्या अंगावर पडला, गुदमरून मेली. एवढ्या साड्या, तरी बाईचं तोंड खालीच असते, मला साडी पाहिजे. प्रत्येक सणाला साडी, प्रत्येक सणाला साडी. एवढ्या साड्या झाल्या तरी बाया समाधान नाहीत. पुरुष मंडळींना कपडे किती सांगूच नका बरं का. सगळं काही आहे पण माणूस समाधान नाही बरं का. घरं मोठी झाली माणसाची. पूर्वी लोकांना राहायला घरं नव्हते. महाराज दत्त महाराज 10x10च्या रूम मध्ये 10-12 लोक आनंदात राहायचे. कसे राहायचे देवाला माहीत. आताचे बंगले मोठे झाले पण मन फार लहान झाले. पूर्वीचे घर लहान होते पण मन मोठे होते. आता घर लहान मोठे घर झाले पण मन फार लहान झाले. पूर्वीचा पाहुणा सहज आला 4 दिवस तर राहायचा. आताचा पाहुणा फक्त 1 तास 2 तास. सकाळचा पाहुणा तर मुकामाला कधीच राहू शकत नाही. पूर्वीचे लग्न कमीत कमी 4-5 दिवस व्हायचे. आताचे लग्न सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. बरं का, एका दिवसात लग्न संपन्न. पूर्वीचे लग्न 8-8 दिवस व्हायचे. काय मजा होती महाराज पूर्वी. आता मन लहान झाले, कारण का पाहुणे सांभाळायची आपली मनस्थिती राहिली नाही. सगळं काही आहे, घरात सुख लाभत नाही. म्हणून काही लोक मुलीचं नाव ठेवले शांती, घरात शांती लाभावी म्हणून. नावात काही नसते माय, नाव शांती नाही ते भांडणं घर लहानती. इथं नाही ना कुणी शांती. नसेल तर बरं झालं, नाही तर मोर्चा काढतील माझ्यावर सगळ्या शांत्या. नाव शांती, नाव निर्मला, घरादाराला आला बुर्रा. काय फायदा आहे. नावाप्रमाणे लोक वागत नाहीत. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय फायदा आहे. नावात काही नसतं बरं का. नावाप्रमाणे वागणारे लोक फार कमी. नावात काही नसतं. काही लोक घरामध्ये समाधान लाभत नाही म्हणून मुलाचं नाव समाधान ठेवले. हाय का इथं समाधान. एकच आहे का तो. एवढा समाधान दररोज आई वडील त्याच्या नावानं रडतात. एवढा समाधान. कशाचा समाधान. काही लोक घरावर नाव टाकले दत्त महाराज शांती सदन. काय त्या घरात शांती. शेजारचे लोक अर्ध्या किमतीत घर विकून पळून गेले. एवढी शांती. काय फायदा आहे. सगळं आहे पण घरात सुख नाही. पूर्वीचे लोक झोपड्यात राहायचे महाराज पण आनंदात राहायचे बरं का. अहो लोकाला अंतरायला पांघरा नव्हतं. आता लोकाला गुडघ्या एवढ्या गाद्या आहेत तरी झोपेच्या 4-4 गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही महाराज. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या. लोक झोपडीत राहायचे पण आनंदात राहायचे बरं का. अहो अंतरण पांघरा मिळत नव्हते. धरणीवर पडायचे, ताऱ्याकडे बघायचे, प्रेमाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे बरं का. धरणीवरी पडावे आकाश पांघरावे. धरणीवरी पडावे आकाश पांघरावे. प्रभु नाम नित्य गावे. प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंद आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंद आनंद. या झोपडीत माझ्या
झोपडीत राहायचे लोक पण आनंदात राहायचे, कारण का त्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन होतं. आपण भगवंताच्या नावाला विसरलो म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नाही, समाधानी मिळत नाही. आपल्या घराला स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं हे आपल्या हातात आहे बरं का. आपल्या घराला महिला मंडळ जर स्वर्ग बनायचं असेल ते आपल्या हातात आहे. महिला मंडळ तुम्ही तुमच्या मालकाला देव माना, स्वर्ग आपल्या घरातच आहे. आणि पुरुष मंडळी तुम्ही तुमच्या मालकीला तुमच्या पत्नीला देवी स्वरूप माना, स्वर्ग तुमच्या घरातच आहे. मेल्यावर स्वर्ग नरक कोण बघले हो? कोणी बघले नाही. जे गेलेत पुन्हा परत आले नाहीत. काय आपल्याला फोटो परत काढून पाठवले नाहीत. कोणी पाठवलं का आतापर्यंत? वरचा स्वर्ग असं आहे व्हॉट्सअपला फेसबुकला पाठवलं का कोणी? नाही. बरं आहे ते जे आपण चंद्रयान पाठवलं होतं ना गेल्या वर्षी, त्या चंद्रयानने वरचं सगळं पाठवलं. फक्त चंद्रयानने तेवढं पाठवलं. आतापर्यंत दुसरं कोणी पाठवलं का? नाही. कुणी स्वर्ग बघला नाही, कुणी नरक बघला नाही. आणि जे बघले ते आपल्याला पुन्हा सांगायला आले नाहीत. स्वर्ग जर आपल्या घराला बनवायचा असेल, आपल्याच घरामध्ये स्वर्ग आहे ना आपल्याच घरामध्ये नरक आहे आणि ते आपल्याच हातात आहे. महिला मंडळ तुम्ही तुमच्या मालकाला देव माना, स्वर्ग आपल्या घरात आहे. पुरुष मंडळी तुम्ही तुमच्या पत्नीला देवी स्वरूप माना, स्वर्ग आपल्या घरात आहे. बरं का, जास्त काही लागत ना माय. आपल्या मालकाला काय लागतं? फक्त त्यांना प्रेमाने बोला. फक्त पत्नीने त्यांच्याकडे प्रेमाने बघितली तर त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतं बिचाऱ्याला. काही लागत नाही या बिचाऱ्याला, फक्त गोड बोला ग माय. काही काही बायका मालक जेवायला बसले त्यांना काय होतं की काय नाही की आज्ञा मावळ चावल्यासारखं बन 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 बन. अगं बाई जेवू दे ना त्याला, जेवायला बसलं कीच काय होतं की काय नाही की. असं केल्यावर स्वर्ग भले काय मिळणार नाही. समाधान बोला, प्रेमाने त्याला दोन घास खाऊ द्या आणि फक्त एवढंच म्हणा, हे बघा तुम्ही आहात म्हणून सगळं चांगलं आहे एवढं म्हणा. त्याला वर्षभर टिकेल एवढी ऊर्जा मिळेल. काय लागतं ग माय? काही नाही. पुरुष मंडळी तुम्ही फक्त तुमच्या मालकीला म्हणायचं, बघ तू आहेस म्हणून माझा संसार आहे, नाहीतर माझं काही खरं नाही एवढंच म्हणा. तुम्हाला लगेच गरम गरम भजेच मिळतील. तुम्हाला गोड बोलायचं कळतच नाही हो. सगळं मिळतं पण तुम्हाला गोड बोलावं लागतं. पत्नीला कसं बोलावं तिला कसं प्रेमाने ठेवा हे कळत नाही. सारखं काहीतरी अशी भाजी झाली ती भाजी तशी झाली असं म्हणायचं नाही. असं म्हणा, हे बघ तुझ्या हाताची चव कोण्याच बाईच्या हाताला येत नाही एवढंच म्हणा. लगेच तुम्हाला स्वादिष्ट भाजी पुरी भाजीच मिळेल. तुम्हाला कळतच नाही. गोड बोलून स्वादिष्ट स्वयंपाक बनवून घ्यायचा. अहो बिचारी ती आपलं घरदार सोडली, आईवाल्यांना सोडली, भावाला सोडली, सगळं सोडून ती तुमच्या घरी नांदायला आली. स्त्री म्हणजे शक्तीच आहे ना, देवीच आहे ना. दत्त महाराज नाही का? असं वाटतं का तुम्हाला? 100% देवी आहे. अहो एक देवी नाही तर ती 9 रूपात तुमच्या घरात राहते बघा. जेव्हा ती स्वादिष्ट स्वयंपाक करते तेव्हा ती अन्नपूर्णा होऊन आपल्या घरी राहते बरं का. जेव्हा ती 1 रुपयाचा 2 रुपये, 2 रुपयाचे 3 रुपये, 3 रुपयाचे 4 रुपये करते आणि आपल्या मालकाची धनसंपदा वाढवते तेव्हा ती धनलक्ष्मी राहते. जर आपल्या नवऱ्यावर संकट आलं, कुणी जर मालकाला काही बोललं, कमरेला पदर खचून मालकाच्या पुढे थांबते तेव्हा ती वीर लक्ष्मी होते. आणि त्या स्त्रीला जर कुणी विनाकारण छेडलं, जर तिला कुणी त्रास दिलं, विनाकारण जर तिचा छळ होत असेल तर ती दुर्गा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिलांना कमी समजू नका. टाळी वाजवा माय. अगं आपल्याच पार्टीचं चालले आणि तुम्ही काय खाली माने घालून बसता. टाळ्या वाजवा. ज्या घरात नारीचा सन्मान होते त्या घरामध्ये 33 कोटी देव नांदायला येतात. ज्या घरामध्ये नारीचा अपमान होते त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी राहत नाही. म्हणून आपल्या घराला स्वर्ग बनवायचा असेल तर आपल्या घरची स्त्री प्रसन्न राहिली पाहिजे, खुश राहिली पाहिजे. जर आपल्या घरची स्त्री दुःखी राहिली तर कधीच तुम्हाला धनलाभ होणार नाही. म्हणून स्त्रियांना सुखात ठेवा, स्वर्ग आपल्याच घरी आहे. आणि इथं जमलेल्या सगळ्या सासा सुनबाईला मुलगी माना, स्वर्ग तुमच्याच घरात आहे. आणि इथं जमलेल्या सगळ्या सुना, अय सुना जरा ध्यान से सुना, सासूला आई माना. आणि जर तुम्ही तुमच्या सासूला आई मानलात तर तुमची भावजाई तुमच्या आईला आई मानेल, तुमच्या आईची सेवा करेल. आणि जर तुम्ही तिकडे सासू सासऱ्याला डिसपिस केलात तर तुमची भावजाई तुमच्या आईला उचलून आपल्याशिवाय राहणार नाही, काटाच काढेल. म्हणून
सासू सासऱ्याची सेवा करा. अगं माय श्रावण महिन्यात चालू आहे. मी काल महादेवाच्या मंदिरात गेलते. एक बाई महादेवाला अशी घासू लागली. मग एक तास महादेवाच्या पिंडीला घसो पूजा करते. काय दही टाकते, काय दूध टाकते. 2-2 तास महादेवावर दही दूध टाकण्यापेक्षा आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा. महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल महादेवासमोर एवढा मोठा खिरीचा प्रसाद काय, केळी काय, पेंड खजूर काय, पेढे काय, एवढं त्या महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवण्यापेक्षा आपल्या सासऱ्याला गरम गरम भाकर करून वाढा. महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. महादेवाला पंचामृताने स्नान घालणं हे आपलं काम आहे. पण 2-2 तास पूजा करून आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्याला उपाशी मारलात तर महादेव प्रसन्न होणार नाही. सासूबाईला गरम पाण्याने स्नान घाला. पार्वती माता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. काही लागत नाही माय. सासूबाईला फक्त एवढंच म्हणा. ते पूर्वीचे माणसं असतात, त्यांना मार्गदर्शन असतं, त्यांना ज्ञान असतं, म्हणून ते अनुभव आलेला आपल्या सुनला सांगतात. सुनबाई तुम्हाला काही जास्त लागत नाही. सासूबाईला फक्त एवढंच म्हणायचं, बरं आत्याबाई, होय आत्याबाई, खरं आहे आत्याबाई, एवढेच तुम्हाला मंत्र सांगते माय. इथं जमलेल्या सगळ्या सुना. सासूबाईला काही लागत नाही. फक्त 2 टाइम त्यांना गरम गरम जेवाय द्या. आणि सासूबाई काही जरी म्हणलं तर बरं आत्याबाई, खरं आहे आत्याबाई, अगदी बरोबर आहे आत्याबाई, एवढे 3च मंत्र म्हणा. काय लागतं तिची बिचारी म्हणते, काय ग सुनबाई, स्वयंपाक लवकर कर बरं, माझा सोमवार आहे, उपवास सोडायचा आहे. बरं आत्याबाई. बाई वांग्याची भाजी कर ग. खरं आहे आत्याबाई. आणि लवकर स्वयंपाक होते बरं का. अगदी बरोबर आत्याबाई. एवढंच म्हणा, ती प्रसन्न होऊन जाईल बरं का. एका गावात असं सांगितलं माय, सुनबाई फक्त सासूबाईला दुसरं काही लागत नाही. आपल्या घराला जर स्वर्ग बनवायचं असेल तर सासूच्या आज्ञेत राहा. ती काही जरी म्हणली बरं आत्याबाई, अगदी बरोबर बाई, एवढं म्हणा. म्हणल्याबरोबर ते बाई चांगलं पाठ करून घेतली. एक सुनबाई घरी गेली. सासूबाई म्हणली, सुनबाई माझा उपवास आहे ग माय, शुक्रवार लवकर स्वयंपाक कर. बरं आत्याबाई. स्वयंपाकाला गेली. ती म्हणली, बाई वड्याची भाजी कर ग, मसाला टाकून. खरं आहे आत्याबाई. बरं, आणि लवकर कर बरं का, पटकन सोडायचा उपवास. अगदी बरोबर आहे आत्याबाई. असंच म्हणायची. काही म्हणलं की बरं आत्याबाई, खरं आत्याबाई, बरं आत्याबाई, अगदी बरोबर. आता काही बी म्हणलं की तिने तेच म्हणायची. एका दिवशी काय झालं बघा, पावसाळ्याचे दिवस होते. सासूबाईचा पाय घसरला. सासूबाईचा पाय घसरून सासूबाईचा पाय फ्रॅक्चर झाला, पाय मोडला. आता त्रास होऊ लागलं. सासूबाई म्हणली, सुनबाई मी काय पाप केलं असेल ग, माझा पाय मोडला, काय चुकलं असेल माझ्यापासून, काहीतरी माझा पाप झाला असेल बघ. खरं आहे आत्याबाई. बरं का. आता म्हणू लागली, आता बाई माझं काही खरं नाही, आता माझं पाय काही कमी होत नाही. बरोबर आहे आत्याबाई. ती म्हणली, आता एवढा त्रास मला तर काही सहन होत नाही. मला असं वाटतं की यमानं यावं आणि मला उचलून न्यावं. तेव्हा सुनबाई म्हणली, अगदी बरोबर आहे आत्याबाई. विठ्ठल विठ्ठल असं म्हणू नका बरं म्हणाय. सासूबाईच्या आज्ञेत राहा. स्वर्ग आपल्या घरी आहे. आपल्या घराला नरक आणि स्वर्ग बनवायचं आपल्या हातात आहे. म्हणून आनंदाने आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाचा खरा धर्म आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. कुणाचं अंतकरण दुखू नका. कुणी असू द्या, आपले घरचे असू द्या किंवा बाहेरचे असू द्या, सर्वांशी प्रेमाने वागा. स्वर्ग आपल्या घरामध्येच आहे. आणि ज्याच्यासाठी भगवान परमात्माने हा लाख मोलाचा देह दिला, हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, पण परमार्थ करण्यासाठी अतिशय चांगला आहे. म्हणून हा देह एवढा चांगला आहे की नाशिवंत What
पण हा देह चांगला बी तेवढाच आहे. कारण का या देहानं मनुष्य देहाचे नि साधने सचिदानंद पदवी घेणे. या मनुष्य देहाने आपला देव सुद्धा होता येतं. याच देहाने आपला चांगलं कर्म करून मोक्षाची प्राप्ती करता येतं. याच देहाने जर वाईट कर्म केलात तर घोर नरकाला जाता येतं. मग काय केलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे बरं का. मनुष्याचा देह म्हणजे एक मातीचा पुतळा आहे बरं का. मग या मातीच्या पुतळ्याने योग्य ते वापर करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आणि जर आपण वाईट कर्म केला तर हे देह नरकाला जाऊ शकते बरं का. म्हणून या देहाच्या साधनाने देवाची प्राप्ती करायची आहे. माणसाचं शरीर म्हणजे एक गाडी आहे बरं का. आपली कोणतीही गाडी असू द्या, कोण्याही कंपनीची गाडी असू द्या बरं का. 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या किंवा 3 व्हीलर असू द्या, कोणत्याही गाड्या, त्या गाड्याला कमीत कमी 6 महिन्याला एकदा तरी त्या गाडीची काय केलं पाहिजे तरुण बांधवांनो, सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. जर गाडीची सर्व्हिसिंग नाही केली तर ती गाडी बंद पडू शकते, खराब होऊ शकते. म्हणून या शरीर रूपी गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी वर्षाला एकदा आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 7 दिवस प्रत्येकाने यायचं आणि आपल्या या शरीर रूपी गाडीची चांगल्या प्रकारे सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे. हे मंदिर म्हणजे गॅरेज आहे. तो भगवान परमात्मा या गॅरेजचा मालक आहे आणि तो सर्व्हिसिंग करण्यासाठी आपला संताला आपल्याकडे पाठवलं. संतांच्या माध्यमातून आपल्या या शरीर रूपी गाडीची चांगली सर्व्हिसिंग करून घ्या. या शरीर रूपी गाडीला संयमाची चाकं लावा, कर्माचं पेट्रोल टाका, ज्ञानाचा घेर टाका, वैराग्याची स्टेरिंग हातामध्ये धरा, मर्यादाचं एक्सिलेटर दाबा आणि आपली शरीर रूपी गाडी मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा या शरीर रूपी गाडीला चांगल्या प्रकारचे भगवंताच्या नामचिंतनाने सर्व्हिसिंग करून या मनुष्य देहाच्या साधनाने भगवान परमात्म्याचे प्राप्ती करायचं आहे. जगद्गुरु तुकोबरे सांगतात की बाबा रे, मी स्वतः त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आहे. त्या नामचिंतन मी तुम्हाला सांगतो, तो घ्या. असं रानबरी होऊ नका. अभंगाच्या प्रथम
थाप द्या. विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी स्वतः भगवान परमात्माचं नामचिंतन केलेलं आहे. सेवी तो हा रस वाटी तो अनिका घ्या रे होऊ नका रानभरी. स्वतः सांगण्याचा अधिकार कोणाला आहे? जे स्वतः करतात त्यांना सांगण्याचा अधिकार आहे. जगद्गुरु स्वतः भगवंताचं नामचिंतन केलं, स्वतः भगवंताचं अहो रात्र भजन केले जगद्गुरु तुकोबराय, म्हणून त्यांना सांगण्याचा अधिकार आहे. अहो आपल्याला तर लोक भजनाला या भजनाला या, गावात सप्ताह आहे म्हणून लोक आग्रहाने सांगतात, अलाउन्स करतात, या महाराज आलेले आहे, कीर्तन ऐकायला या. एवढं लोक प्रेमाने बोलतात, 2 टाइम जेवायला आहे, महाप्रसाद आहे, या भजन करा ऐका म्हणून. तुकोबरायांना जेवायला कोणी दिलं नाही, भजन सुद्धा करू दिलं नाही. गावात लोक भजन करून देत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, तिथं जाऊन भजन करायचे. तिथं सुद्धा लोकांनी, काही कुटील लोकांनी तुकोबरायांना भजन करू दिले नाहीत. त्यांचं भजनामध्ये विक्षेप करण्यासाठी एका स्त्रीला पाठवलं. तेव्हा तुकोबराय म्हणले त्या स्त्रीला, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशन होय. माते तू सायास करू नको, आम्ही विष्णुदास आहात, आम्ही तसे नाही. तू इथं कशाला आलीस? आईची उपमा दे रे, बरं का. आणि एवढेच नसून तुकोबरायांना आपल्या सगळी सुविधा आहे. तुकोबराय दगडाच्या टाळामधून अभंग गायचे, बरं का. भगवान परमात्म्याला आनंद वाटायचा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. द्रौपदीचे साडे दिधले लजापतीची राखिले. द्रौपदीचे साडे दिधले लजापतीची राखिले. भगीरथासाठी आणले, भगीरथासाठी आणले स्वर्गावरी गंगा. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. स्वतः अहो रात्र भगवान परमात्माचं नामचिंतन केलं, म्हणूनच त्यांना सांगण्याचा अधिकार आहे, बरं का. जे लोक गुटखा खात नाहीत त्यांनाच सांगण्याचा अधिकार आहे दुसऱ्यांना की गुटखा खाऊ नका. जे लोक वाईट व्यसन करत नाहीत त्यांना अधिकार आहे की वाईट व्यसन करू नका. जे स्वतः करतात दुसऱ्याला सांगलं तर प्रभाव पडेल का? पडणार नाही, बरं का. अनुभवाले अनुभवाले
समाजामध्ये स्वतः अनुभव घेतला आणि इतर समाजाला सांगितले बरं का. जो स्वतः करत नाही त्याला कुणी ऐकत नाही किंवा मानत नाही बरं का. एकदा काय झालं, एक मुलगा भर रस्त्यावर उभा टाकून गुटखा खात होता बरं का. बाकीचे मित्र आले आणि ते मित्र म्हणू लागले, का रे असं तुझं वय आहे का आता, एवढ्या कमी वयामध्ये तू गुटखा खातोस. अरे बाबा व्यर्थ जाऊ नको, शरीराची नासाडी करून घ्या नको. तुला कुणाची भीती वाटते का नाही, तुला आई वडील शिक्षक कोणी काही म्हणत नाहीत का. तो म्हणला मी कुणालाच भीत नाही म्हणला आणि भर रस्त्यामध्ये उभा टाकून गुटखा खाऊ लागला. तेवढ्यात त्याचे वडील तिकडून आले. हा 4 मुलामध्ये उभा टाकून म्हणू लागला मी कोणालाच भीत नाही, कोणालाच भीत नाही. तेवढ्यात समोरून बाप आला. बाप आल्याबरोबर हातावर घेतलेला गुटखा तो मागे हात केला बरं का. मागे हात केल्यावर बाकीचे पोरं म्हणले, का रे आताच म्हणलास कुणाला भीत नाही, बापाला भीत नाही ना आज्याला भीत नाही, आणि बापाला बघल्यावर हात मागे घेतलास. तो म्हणला बापाला भिवून मी हात मागे घेतला नाही म्हणला, या गुटक्यामधला अर्धा गुटखा बाप काढून घेते म्हणून मागे धरलो म्हणला. विठ्ठल विठ्ठल मग अशा जर बाप असेल तर मुलगाला सांगण्याचा अधिकार आहे का नाही. स्वतः आपण वागलं पाहिजे आणि इतर लोकांना सांगितलं पाहिजे. संत स्वतः अनुभव घेतला आणि इतर समाजाला सांगितलं, घ्या रे होऊ नका रानभरी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात मी भगवंताचं नामचिंतन केले. नाहीतर सध्या वातावरणामध्ये काही काही लोक काय करतात बघा, टेन्शन आलं म्हणून वाईट व्यसन करतात. दादा हो, इथं सगळे तरुण बांधव आहेत, तुम्हाला एक सांगते, टेन्शन आलं म्हणून वाईट व्यसन करायचं नाही. टेन्शन आलं तर भगवान परमात्माच्या जवळ जायचं, भगवान परमात्माचं नामचिंतन करा. एका मिनिटात तुमची चिंता निघून जाईल, सगळे टेन्शन निघून जाईल. पण काही काही लोक काय करतात बघा, टेन्शन आलं म्हणून वाईट व्यसन करतात. एक तरुण त्याला टेन्शन आलं, तो फुल दारू पिला रस्त्यावर लोळू लागला. तेवढ्या तुकोबरायांची स्वारी आली तिकडून, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा वासुदेव हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग 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 हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग. वा वा वा, दोन्ही मृदंगाचार्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मृदंगाचार्य आप जब बजाते हैं मृदंग तो ये दुनिया होती है दंग. जब मैंने आगे देखा तो शाम नाचते हैं राधे के संग, शाम नाचते हैं राधे के संग. वा वा, जगद्गुरु तुकोबारांची स्वारी आले. जगद्गुरु तुकोबारांनी त्या तरुणाला पाहिलं, अरे 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 तरणा बाण मुलगा वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन लोळतोय. जगद्गुरु तुकोबारांनी त्याला प्रेमाने उठवलं, अरे उठ, तुझं वय आहे का बाळा वाईट व्यसन करण्याचं. तेव्हा तो तरुण म्हणू लागला, महाराज काय करू, माझ्या जीवनामध्ये खूप मोठं टेन्शन आलं, माझे वडील गेले, माझी आई गेली, आता मी जगू कोणासाठी, आता काय करू, मला टेन्शन आलं म्हणून मी माझी ही अवस्था केली. तेव्हा तुकोबाराय म्हणते, दादा अरे असं करायचं नाही, टेन्शन आलं म्हणून वाईट व्यसन करायचं नाही. तू माणूस म्हणून जर म्हणालास, गाढवासारखं रस्त्यावर लोळू नको, उठ बाबा उठ. अरे माझ्या जीवनातही टेन्शन आलं होतं, मोठा दुष्काळ पडला, माझी आई गेली, वडील गेले, माझी पत्नी अन्न करता मेले, तरी मी रडलो नाही, वाईट व्यसन केलो नाही. अरे बाबा जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख येईल ना, तेव्हा मी भगवान परमात्माचा नामाचं रस प्यायचो. तेव्हा तो तरुण म्हणू लागला की महाराज तुम्ही रस पिलात, कोणतं पिलात. तेव्हा तुकोबारे सांगतात की बाबा रे मी भगवान परमात्माचं नामचिंतन केलंय. ब्रह्मरस हे काढा, ब्रह्मरस हे काढा,
वारे मी रस प्राशन केले, पण त्या रसाचं नाव आहे ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. अरे बाबा तुझं टेन्शनच काय, सगळ्या जिंदगीचं दुःख जाईल, सगळं दुःख तर जाईलच पण पीडा जाईल. दुःख फक्त एका जन्माचं असतं, पण पीडा ही मागल्या जन्मातली अनंत जन्मापासून लागलेली असते. दुःख, इडा, पीडा, टेन्शन सगळं जाईल, पण तू भगवान परमात्माचं नामचिंतन कर. ते नामचिंतन मी केलंय स्वतः, मला अनुभव आलाय. असं रानभरी होऊ नको. रानभरी होणं म्हणजे काय हो? जाऊ नये तिकडे जाणं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, आणि लेझिम खेळत घरला येणं. काही काही लोक लेझिम खेळत का होईना घरला येतात, पण काही काही लोकांचा मुक्काम तिकडेच असते बरं का. काही काही बायकांना गॅरंटी नसते स्वतःच्या नवऱ्याची की आज घरला येईल का नाही, गॅरंटी नाही. स्वतःच्या पत्नीला विश्वास नसावा याच्यापेक्षा वाईट जिंदगी जगण्यात काय अर्थच नाही बरं का. बायकाला विश्वास नसते हो का माय. परवा काय झालं, हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. मी म्हणलं बाई, एका बाईला, बाई तुमच्या मालकाचं नाव घ्या. ती बाई म्हणली, बाई लग्नामध्ये मालकाचं नाव घेतलं तेव्हापासून यांचं नावच घेतलं नाही मी. का घेतलं नाही तिचं तिला माहीत. जेव्हा बाई शास्त्र घेऊन विशिष्ट पद्धतीने उखाणा घेऊन नाव सांगते तेव्हा मालकावरचं अप्रतिम प्रेम दाखवते. मालक गुणवान आहेत असं समजायचं, आणि जर बाई उखाणा घेत नसेल समजून घ्यायचं की मालकामध्ये काहीतरी खोडीपणा आहे. ती बाई नावच घेत नव्हती. मी म्हणलं बाई तुम्हाला आज नाव घ्यावंच लागेल. ती म्हणली ठीक आहे बाई, तुम्ही आता उगं कीर्तनकार बाई हा म्हणून नाव घेते म्हणली. ऐका म्हणली, काय नाव घेते बघा. तिला तिच्या मालकावर विश्वासच नव्हता. ती नाव घेते ऐका, पांढऱ्या पांढऱ्या बगड्याचे वाकडे वाकडे पाय, पांढऱ्या पांढऱ्या बगड्याचे वाकडे वाकडे पाय, श्यामराव अजून घरला आले नाहीत, कुठं नालीत पडले की काय. स्वतःच्या पत्नीला विश्वास नसावा याच्यापेक्षा वाईट काहीच नाही. म्हणून दादा हो, वाईट व्यसन करू नका. हे दारू गांजा मद्य और अक्कल गुम हो जाती है, अक्कल गुम हो जाती है. हे दारू गांजा मद्य और अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मद्य और अक्कल गुम हो जाती है. अपने बोलो गांजा मगल के मुंह में मट्टी आती है, अपने बोलो गांजा मगल के मुंह में मट्टी आती है. हे दारू गांजा, हे दारू गांजा, हे दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, जाती है. वा वा, दत्ता महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरे. महाराज सगळ्याचे चेहरे असे सूर्यफुल्यासारखे झाले बघा. धन्यवाद. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिठी आती है. आपल्याच खिशातले पैसे खर्च करून कुत्र्यासारखं रस्त्यावर पडून मरावं लागेल दादा हो. नाही नाही, काही काही लोकांच्या पोटात कुत्रे गेले तरी कळालं नाही, दिमागच काम करत नाही हो. वाईट व्यसन एवढं वाईट आहे बघा, एवढं की डोकंच काम करत नाही. एका गावात काय झालं, नवीन वर्षाची पार्टी होती. तरुण बांधवांनो लक्ष द्या, म्हणजे वाईट व्यसन केल्यामुळे डोकं काम करत नाही. मी उदाहरण सांगते. नवीन वर्षाची पार्टी होती. 4 मित्र एका पाटलाच्या शेतात गेले. त्याने तिथं रात्री 12 पर्यंत भरपूर पिले. त्याच्यामधला एक मित्र म्हणला, मित्रा आता पिण्याची पार्टी बस झाली, भूक लागले, आता काहीतरी खायचं नियोजन करूया. दुसरा मित्र म्हणला, काय करायचं रे. त्याच्यामधला मित्र म्हणला, माझ्या घरी एक बकरा आहे म्हणला, मी लगेच घेऊन येतो म्हणला. ते 12 वाजता गेलं, ते घेऊन आलं, त्याची पार्टी केले, खाले पिले, रात्रभर तिथंच लोळले. दिवस निघाल्याबरोबर घरी आला. कोणता, ज्यांनी बकरू नेला होता तो. घरी येऊन बघते तर काय, त्याच्या गोठ्यामध्ये ते बकर जशा तसं ते जिवंत होतं, आणि याच्याकडे टिक्की मिक्की बघू लागलं. तो विचार केला, मी तर याची रात्रीच पार्टी केलं हो, आणि हे इथं आलं कसं. पत्नीला म्हणला, अगे हे बकरं इथं जिवंत कसं. बायको म्हणली, या बकऱ्याचं काय लावले हो तुम्ही, हे बकरं जाऊ दे मरू द्या, पण मला एक सांगा, तुम्ही रात्री 12 वाजता घरी येऊन आपलं कुत्र्याचं पिल्लू कुठं घेऊन गेल. त्या म्हणली, विठ्ठल विठ्ठल पार्टी करायची होती. कुणाची,
बकऱ्याची झाली कुणाची? कुत्र्याची. कशामुळं? वाईट व्यसन केल्यामुळं. म्हणून त्या व्यसनाच्या आहारी जाऊ दे नका. आता दत्त महाराज म्हणले बघा, अक्कल गुंग हो जाते. काय खातो हेही कळत नाही, पोटात कुत्रं गेलं वाईट व्यसनामुळे. लक्षात घ्या. एवढंच नसून डोकंच काम करत नाही. एक तरणा बांड मुलगा रात्रीला बाहेर फिरायला गेला, फुल पिऊन आला. रात्रीच्या वेळेला मोठ्या हायवे रोडवर कोणत्या गाड्या असतात भाऊ? मोठ्या ट्रक असतात, रेतीच्या वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या, बारक्या सुरक्या गाड्या नसतात. एक असं मोठं ट्रक येत होतं. हा इकडून मोटरसायकल घेऊन जात होता. याच्या पोटामध्ये भरपूर चार्जिंग होती, फुल चार्जिंग होती. 1000 रुपयाची चार्जिंग. कमी असते का? मग हा मोटरसायकल घेऊन निघाला. याला वाटलं आपल्यासारख्या दोन समोरून मित्र येत असतील मोटरसायकल घेऊन, पण दोन्ही बी सरळ रेषेत आलेत म्हणला. ते होतं ट्रक, पण याला वाटलं मोटरसायकली असतील. दोन्ही बी सरळ आहेत, एक बी साईड द्यायला तयार नाही म्हणला. आपण काय करावं म्हणला, या दोघांच्या मधून निघून जावं म्हणला. दोन्ही लाईटच्या मधोमध त्यांनी मोटरसायकल नेली. गेला असेल का पलीकडे? ते होतं ट्रक. त्याला धडकलं, खाली पडलं, दोन्ही पाय जागेवर मोडले. सगळे गावचे लोक गोळा झाले. अपघात झाला. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. मग दिवस उजळला, त्याची सगळी चार्जिंग उतरली. मग सगळे पाहुणे रावळे त्याला भेटायला आले आणि म्हणू लागले, का रे बाबा, तुझा अपघात कशामुळे झाला? मग आता ह्याच्या जीवाला थोडी लाज वाटायला पाहिजे का नाही? वाईट व्यसन केल्यामुळे आपले दोन्ही पाय गेले. त्याला याची अजिबात लाज वाटत नव्हती, कारण का तो तरुण सैराट झालेला होता. सैराट तुम्हाला माहित आहे का? महिला मंडळ सैराट बघितलं का? आरची परशा लई लोक सैराट झाले बरं का. लई तरुण मुलं सैराट झाले ते पिक्चर बघल्याबरोबर. एक मुलगा घरी सैराट बघितला, डायरेक्ट शेतागेट गेला. त्याच्या शेतामध्ये मोठी विहीर होती. गेल्याबरोबर डायरेक्ट विहिरीमध्ये उडी टाकला. त्याला वाटलं खाली असेल आरची, पण खाली होती फरशी. ते जागेवर मेलं. हा सैराटचा परिणाम. हाही तरुण सैराट झालेला होता. मग ते पाहुणे म्हणू लागले, तुझा अपघात कसा झाला? अपघात कशा झाला? याच्या डोक्यात ते गाण्याचं खुळं होतं. त्याच गाण्यामध्ये त्या पाहुण्याला सांगू लागला, बघा ऐका माझा अपघात कशा झाला. निघालो गाडी घेऊन, अर्धीच होती पोटात, मोरून आलं ट्रॅक्टर, मी पण होतो जोरात. असं धडकल या रोडावरी, पायाऊनी चाक गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी. माणसं गोळा झाली, ॲम्ब्युलन्स बोलावली, उचलून गाडीत मला टाकलं किंगवटला घेऊन गेलं. मग डॉक्टरनी चेकअप केलं. अरे बाबा तुझं तंगड गेलं. फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी. आता मला सांगा, मरेपर्यंत जरी फ्रॅक्चर झालं म्हणला, मोडलेले पाय पुन्हा येतील का हो? येणार नाही. म्हणून दादा हो, वाईट व्यसन करू नका. आतापर्यंत कोणी वाईट व्यसन केलं असेल, कोणी काही वाईट मार्गाने गेलं असेल, झालं गेलं जाऊ द्या. आता इथून तरी सावध व्हा. आता तरी पुढे
दंडवत हे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत उपदेश नका करू नाश आयुष्याचा बाबा रे. आतापर्यंत कोणी काही वाईट व्यसन केलं असेल, कोणी काही केलं असेल, आता तरी इथून सावध व्हा. आपण एवढ्या मोठ्या अट्टाहासाने सप्ताह करतो. एका वर्षाच्या सप्त्यामध्ये कमीत कमी 2 तरी तरुणांनी माळ घेतलं तरी या सत्याचं सार्थक झालं म्हणून समजा. टाळी वाजवा. आणि हे लोक जे ज्ञानवृद्ध तपोवर्ध हे मोठे लोक असतात ना, एवढ्या अट्टहासाने सत्ता करतात की आपल्या तरुण बांधवांना वाईट व्यसन लागू नये, आपले तरुण मुलं चांगल्या मार्गाने जावे याच्यासाठी अट्टहास करतात. त्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे बरं का. सप्ताह करण्याचं एकमेव कारण म्हणजे हिंदू धर्म टिकावा, वारकरी संप्रदाय वाढावा, तरुण मुलं व्यसनापासून दूर व्हावे यासाठी केलेला अट्टहास म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येक तरुणाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. भगवान परमात्माचं नामचिंतन करा. संतांच्या समागमामध्ये घ्या आणि असं रानभरी होऊ नका. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, ज्या भगवान परमात्माचं नामस्मरण मी केलंय तो भगवान परमात्मा कसा आहे, अभंगाचं दुसरं समान तोची एक दान शुराता. तो भगवान परमात्मा कसा आहे, तो भगवान परमात्मा विठेवर समान पाय ठेवून उभा आहे. तोच एक दानशूर. दोन्ही पाये समान, हात समान, दृष्टी समान, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरिव्रती राहू.
देवाची दृष्टी समान आहे, हात समान कठेवर ठेवलेले आहेत, पाय समान आहेत. बाकीच्या युगामध्ये असं नाही. बाकीच्या युगामध्ये भक्ता राखे पायापाशे, दुर्जनाते संहारी. पण या कलियुगामध्ये मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. या कलियुगामध्ये सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. कुण्याही जातीचा असो, कुण्याही धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे सर्वांना समान अधिकार देण्यासाठी भगवान परमात्मानी चरण समान ठेवले. आणि तोच एक दानशूर जात आहे. किती दानशूर आहे हो? न मागता आपल्या भक्ताला सोन्याची नगरी दान देतो, एवढा भगवान परमात्मा दानशूर आहे. एवढंच नसून उपमान्याने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा समुद्र देणारा तो भगवान परमात्मा एवढा दानशूर आहे. सुदामा ब्राह्मण पत्नीच्या आग्रहास्तव भगवंताच्या बिटला द्वारकेला गेले. द्वारकाधीशाच्या महालामध्ये जाण्याचा प्रयत्न चालू होता. सर्व द्वारपालांनी त्याला अडवलं. अरे तू कोण आहेस? तुझ्या अंगावर नीट कपडे नाहीत, फाटके मळकट्ट कपडे घेऊन तू कुठे जातोस? तेव्हा तो सुदामा सर्वांना विनंती करू लागला की बाबा रे, तुम्ही मला भगवंताकडे जाऊ न दिला तरी चालेल, पण माझ्या भगवान परमात्म्याला फक्त माझं नाव सांगा, माझा निरोप सांगा. सर्वांनी जाऊन सांगितलं, देवा तुमच्या भेटीला कुणीतरी आले, त्याचं नाव सुदामा आहे. सुदामाचं नाव भगवान परमात्म्याने ऐकल्याबरोबर देव धावत गेले बरं का. सुनते ही दौड़े चले आए मोह, लगाया गले को सुदामा के मोह, लगाया गले लगाया गले सुदामा को. सुनते ही दौड़े चले आए मोह, लगाया गले को सुदामा के मोह, लगाया गले लगाया गले हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजवा गया है, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर के सुदामा परिया गया है, घर के सुदामा परिया है. सुदामाचं नाव ऐकल्यावर भगवान परमात्मा धावत आले. सुदामाला कडकडून मिठी मारले. दोन्ही डोळ्याचे अश्रून त्या सुदामाचे चरण धुतले. हात धरून स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि सांगितलं, सुदामा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवान परमात्माने सुदामाच्या कपाळावर बघितलं. दुःख आणि सटविलीला लिहिलेली अक्षरे कधी चुकत नाहीत, पण भगवंताच्या कृपेपुढे काय होत नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आलं सुदामाला श्रीमंत करायचं बरं का. सुदामाच्या कपाळावर गंध लावण्याचं निमित्त करून ती अक्षरे पलटवली. एका क्षणामध्ये सुदामाच्या कपाळावरची अक्षर पलटल्याबरोबर तिकडे सुदाम नगरी तयार झाली. न मागता सोन्याची नगरी दान देतो असा हा भगवान परमात्मा दानशूर आहे. तोची एक दानशूर दाता. आणि तो भगवान परमात्मा आपल्या मनातील इच्छा संकल्प पूर्ण करतो, पण आपलं मन आणि बुद्धी त्याच्या चरणाच्या ठिकाणी असली पाहिजे. मनाचा संकल्प मानवीला सुदे, मनाचा संकल्प मानवीला सुदे, मनाचे संकल्प वावलीला सुदे, मनाचे संकल्प वावलीला सुदे, मनाचा संकल्प मानवीला सुदे, मनाचा संकल्प मानवीला सुदे, मनाचे संकल्प वावलीला
पाविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. आपल्या मनातली संकल्पना इच्छा पूर्ण भगवान परमात्मा पूर्ण करण्यासाठी आज तत्पर आहेत, पण आपलं मन आणि बुद्धी त्याच्या चरणाच्या ठिकाणी असली पाहिजे बरं का. अंतकरणातून भक्ती करा. देव आज आपल्यासाठी यायला तयार आहे. कोण म्हणतो देव येत नाही म्हणून? देव आज येतो, पण मीराबाई सारखी भक्ती केली पाहिजे. देव आज खायला तयार आहे. शबरी मातेसारखं प्रेमाने खाऊ घातलं पाहिजे. कोण म्हणतं देव खात नाही म्हणून? शबरी माता प्रेमाने ज्याप्रमाणे देवाला खाऊ घातलं त्याप्रमाणे खाऊ घातलं पाहिजे. निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. शबरी मातेचा निश्चय होता, एक ना एक दिवस भगवान रामचंद्र प्रभू माझ्या कुटियापर्यंत येणार आहेत. काय निश्चय होता बघा. मेरे झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के बाग जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाग हमारे खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग सारे खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे ओ राम आएंगे. असा निश्चय पाहिजे बरं का. शबरी मातेचा निश्चय होता, रामचंद्र प्रभू येणार आहेत म्हणून आतुरतेने भगवान परमात्म्याची वाट बघायची. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, लाखो वर्ष, किती हजारो वर्ष या ठिकाणी शबरी मातेनं भगवान परमात्म्याचं वाट बघितला, निश्चय केला म्हणून रामचंद्र प्रभूला यावं लागलं. असा निश्चय करा, भगवान परमात्मा तुमच्यासाठी यायला तयार आहेत. मीराबाई सारखी भक्ती करा. काय मीराबाईची भक्ती होती बरं का. आपण जर गावातले लोक काही म्हटले की लगेच 4 दिवस देवदेव करतो सोडून टाकतो. लोक काही बरं म्हणत नाहीत. अहो लोकाला भिले तर परमार्थ होत नाही. शबरी मातेचा निश्चय होता, स्वतःच्या आपल्या मीराबाईचा निश्चय होता, स्वतःच्या वडिलाने विष दिलं तरी सुद्धा मीराबाई भक्ती सोडली नाही बरं का. परत विष प्राशन केलं पण भगवंताच्या नामाला मात्र विसरले नाही. म्हणून असा निश्चय पाहिजे. काय नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हे नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में गीता भागवत बाजूगी. गीता 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 भागवत वाजूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. मीराबाईला
भगवंताच्या नामचिंतनाला सोडलं नाही म्हणून मीराबाईचं विष भगवान परमात्म्याने पचवलं. देव आपल्या मनातील इच्छा संकल्प पूर्ण करतो, पण अंतःकरणातून त्याची भक्ती करा. तन मन धनाने भगवान परमात्म्याची भक्ती करा. देव आज यायला तयार आहेत. महिला मंडळ, तुमच्यासाठी सुद्धा देव आज यायला तयार आहे, पण तशी भक्ती करा. आणि ती अंतःकरणातून भक्ती करण्यासाठी सर्वांनी एकदा तन मन धनाने आपले दोन्ही हात वर करा आणि प्रेमाने एका तालामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करायचं. महिला मंडळ सर्वजण दोन्ही हात वर करा प्रेमाने, आणि माझ्या पाठीमागे सर्वजण म्हणा बरं का. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. सर्वांनी भजन केलं. मृदंगाचार्य असे मनातून मृदंग वाजवला. हा आनंद आहे महाराज. आनंद एकदा मनात आपण आनंदी झालो तर हा आनंद गगनात मावणारा नाही. आता सर्वांनी आनंद घेतला. सर्वांना धन्यवाद. सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्या रे होऊ नका रान भरी विठेवरी ज्याची पाऊले समान. थाप टाका. तोची एकदा न शुद्धता मनाचे संकल्प पावविले सिद्धी जरी राही बुद्धी याची पायी विठेवरी ज्याची पाऊले समान. तोची एकदा न शुद्धता. तो भगवान परमात्म्याचं नामस्मरण अतिशय गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळे. असा हा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला कसल्याच प्रकारचं संकट पडू देणार नाही. जे काही लागेल ते द्यायला तयार आहे. जर देवाच्या मनात आलं देव काहीच ठेवत नाही आपल्या भक्ताला न देता. भगवान जब भी देता है ना तो छप्पर फाड़ फाड़ के देता है, लेकिन भगवान जब भी लेता है ना तो जूते मार मार के लेता है. देवाला देता येतं, देवाला घेता येतं, कारण का सर्व करता करिता तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि भक्ती मार्ग सांगण्यासाठीच भगवंताने मला या पृथ्वी तलावर पाठवलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आपण एवढं सुखावलो, आपणच काय संत सुद्धा, त्यांना सुद्धा हर्ष वाटला, भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद झाला. असे कलाकार गुणीजन या ठिकाणी ज्या आईवडिलांच्या पोटी जन्मल त्या आईवडिलांचं किती भाग्य असेल. आणखी एकदा टाळ्या वाजवायत सर्व कलाकारासाठी. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप अभंगाच्या शेवटच्या जन्मामध्ये जगदू तुकोबरे सांगतात भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे आणि सुखरूप आहे. जीवनामध्ये सुख समाधानी आणि भगवान परमात्म्याचा कृपा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. त्या भगवान परमात्म्याच्या शरणाचा अगदी जीवन आपलं सुखरूप होईल. भक्तिपंथ अतिशय सोपा आहे बरं का. म्हणून मार्ग गावणे गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. भक्ती मार्गाने जात असताना आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाचा खरा धर्म आहे माणसाने माणसाशी माणुसकीने वागा. जे मागायचं आहे ते भगवान परमात्म्याकडे मागा. देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहेत तुमच्या समोर उभा, तुमच्या समोर उभा. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागा की देवा हेच दान दे, की असाच आनंद आमच्या अंतकरणामध्ये भक्ती बदल परमार्थाबद्दल असू द्या आणि आमच्या कार्यक्रमाच्या या सप्ताहाची शोभा अशी वरच्यावर वाढत राहू, आमचा आनंद वरच्यावर वाढत राहावा अशी मागणी भगवान परमात्म्याकडे करा. आणि त्याचबरोबर आपल्या हातून जेवढं काही चांगलं काम करता येईल तेवढं करा. जास्त होत नसेल तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. गावाला भंडारा करणं होत नसेल वारकऱ्याची पंगत तरी घ्या. पंगत करणं होत नसेल चहा पाण्याची व्यवस्था तरी करा. एवढंही करणं होत नसेल करणाऱ्याच्या आडवं तरी येऊ नका. काही लोक स्वतःही करत नाहीत दुसऱ्यालाही करू देत नाहीत आणि म्हणतात मांजर आडवी गेल तर काम होत नाही. कोण म्हणतो मांजर आडवी गेल तर काम होत नाही म्हणून? 100 मांजरी आडवी जाऊ द्या गॅरंटीने काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा आला गावचा सप्ताच बंद पडतो. मांजरापेक्षा विषारी माणसं जीवन जगत आहेत म्हणून दादा माणसाने माणुसकीने वागा. मानवा तो सत्याने ते सोडू नको रे. मानवा तो सत्याने ते सोडू नको रे. वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे. मानवा तो सत्याने ते सोडू नको रे. मानवा तो सत्याने ते सोडू नको रे. सत्य नीतीने वागा. भगवान परमात्म्याची सेवा, गोमातेची सेवा, आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा करा म्हणजे एक प्रकारची भगवंताची सेवा आहे बरं का. मातृदेवो पितृदेवो. पुंडलिकरायांनी काय केलं? आई वडिलांची सेवा करून या जगाच्या चालक मालक भगवान परमात्म्याला विठेवर समान पाय ठेवून उभं टाकायला लावलं. देवाकडे वरदान मागितलं. देवा पुंडलिका तिला वर करुणा करो विठ्ठल. देवा तुम्ही असंच उभा टाका, जो कोणी येईल त्याचा उद्धार करा. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे तर आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. पैशाने तुम्ही सगळं काही मिळू शकता पण आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडिलांचं प्रेम मात्र तुम्ही कुठंच मिळू शकत नाही. आणि जेवढी ताकद भगवंताच्या आशीर्वादामध्ये नाही तेवढी ताकद आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे. म्हणून आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. पैशाने सगळं काही मिळेल. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी सब कुछ मिलता है भाइयों लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं प्रेम कुठं विकत मिळत नाही. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचं अंतकरण कधी दुखू नका. आईचं प्रेम कधी कुणाला मिळत नाही. जोपर्यंत आहेत ना त्याची किंमत जाणून घ्या. आईची माया जगी मिळणार नाही पुन्हा. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. आई वडिलांचं अंतकरण कधी दुखू नका बरं का. आई वडिलांच्या शिवबरोबरच
जन्म घेते अशा देशामध्ये आपला जन्म झालाय. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा आहे याचं भान ठेवा, व्यसनापासून दूर राहा, श्री गुरुनाथ थांबवा, भगवान परमात्म्याची भक्ती करा, भारत मातेची सेवा करा. आपण तर सीमेवर जाऊ शकत नाहीत, पण जे गेलेत ना त्यांचं ऋण व्यक्त करायला शिका. त्यांनी आपल्या मुलाबाळाचा त्याग करून, सर्वस्वाचा त्याग करून, त्यांनाही आपल्यासारखा संसार असतो, त्यांनाही आपल्यासारखं सर्वस्व असते, पण सर्वस्व बाजूला ठेवून अहोरात्र भारत मातेची सेवा करतात. कारण का त्यांचं भारत मातेवर नितांत प्रेम असते. आपण तर सीमेवर जाऊ शकत नाही, पण त्यांच्यासाठी कधीतरी आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आणि म्हणूनच